भंडारा जिल्ह्यात तुमसर शहरातील समस्याग्रस्त जुना बस स्थानक परिसरात कटंगी वळण मार्गावर एकच दिशेने धावणाऱ्या इथेनॉल टँकरने दुचाकी स्वार दोघांना चिरडले। सदर अपघात शनिवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला असून दुचाकी चालक नितीन रमेश गजबिये वय 45 वर्ष व मागे सोबत असलेली महिला वर्षा राजेश वासनिक वय 53 वर्ष दोघेही राहणार गांधीनगर तुमसर हे टँकरच्या पुढील चाकात आले। अपघातात दोन्ही जखमींचे उजवे पाय टँकरच्या पुढील चाकात आले। सदर अपघात कर्तव्यावर उपस्थित वाहतूक शिपायांच्या डोळ्यालगत घडल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली। अपघात घडताच घटनास्थळावर मदतनीस धावणाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती। जखमींना चाकाखालून काढून घेत तातडीने उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारात हलविण्यात आले। तर टँकर चालक रहमान खान वय 25 वर्ष राहणार सुलतानपूर प्रयागराज यास तुमसर पोलिसांनी वाहन क्रमांक MP 15ZK 2476 सह ताब्यात घेतले। मागील 2 दिवसापासून तालुक्यात पावसामुळे जुना बस स्थानकातील रस्त्यावरील डांबर व मुरुम चांगलेच वाहून गेलेले आहे। त्यामुळे संपूर्ण चौकात खड्डेच खड्डे पडले आहेत। याच खड्ड्यांनी सदर अपघातात दोघांना कायमचे अपंगत्व आल्याने स्थानिक प्रवासी चांगलेच धास्तावले आहेत। त्यामुळे चौकातील रस्त्याच्या समस्येने संबंधित विभागाचे तथा स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणा गुन्हा पुन्हा उघड केला आहे। अमृतलाल चढे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।